जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी काँग्रेसच्या वतीने मोताळा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। महायुती सरकारने जनसुरक्षा कायदा अधिवेशनात मंजूर केल्याच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा शहरात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मोताळा तहसीलदार यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले। सार्वजनिक सुरक्षा कायद्याच्या विरोधात निदर्शनं केले। राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या व महायुती सरकारने जनसुरक्षा कायद्यामध्ये सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात मंजूर केला आहे। या कायद्यामधील तरतुदी ह्या लोकशाहीच्या प्रणालीच्या विरुद्ध आहेत व यामुळे सर्वसामान्य जनतेच्या स्वातंत्र्याची म्हणजेच सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काची पायमल्ली होत आहे। कायद्यामुळे जनतेची मुस्कटदाबीत सुरू आहे ही बाब लक्षात घेऊन या जनसुरक्षा कायद्याचा निषेध करून हा जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी काँग्रेसच्या वतीने मोताळा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। आज काँग्रेस पक्षाने जे काही आंदोलन उभं केलेलं आहे त्या आंदोलनाचा मुख्य मुद्दा असा आहे की शासनाने जे 500 बहुमतावर जे कायदा मंजूर केलेला आहे हा कायदा ह्या देशाच्या लोकशाही मूल्याला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कुठेतरी गाळून टाकण्यासारखा आहे। आज प्रत्येकाला जर आपल्या मागणं मागायचं असेल, आपल्या काही अडचणी असेल, ह्या न सरकारला प्रश्न विचारू नये यासाठी हा कायदा आणले गेलेले आहेत। हा पक्ष काही काँग्रेस म्हणून आम्ही आमच्या स्वतःसाठी याला विरोध करत नाहीये, तर हा जनसामान्यासाठी, हा बहुजनांसाठी आम्ही हा विषय घेऊन चाललेलो आहे। शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे। ह्या महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला आपला हक्क मागण्याचा हा पूर्ण अधिकार आहे आणि तो अधिकार कुठेतरी ह्या कायद्याने तो दवरला जातोय। मागे मध्यंतरी मुख्यमंत्री साहेबांनी बोललेत की आज महाराष्ट्रामध्ये नक्षलग्रस्त फक्त 2च तालुके उरले आहेत, तर 2 तालुके उरले असतील तर पूर्ण महाराष्ट्रासाठी हा कायदा लागू करायचं कारण काय? नक्कीच पुढचा हेतू जो दिसतोय तो हुकुमशाही दिसतोय। कुठेतरी हुकुमशाही ह्या देशावर, ह्या राज्यावर यावी म्हणून कुठेतरी आमचं सर्वांचं म्हणणं दाबले गेले पाहिजेत। आम्हाला कुठेतरी प्रकटना करता आली पाहिजे म्हणून हा कायदा राज्यात आणलेला आहे। तर आमच्या सर्वांचं काँग्रेस पक्षाचं म्हणणं आहे की हा काँग्रेस पक्षाने एक घेतलेला मोठा विळा आहे। जोपर्यंत हा कायदा मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। आम्ही इथे या गोष्टी ठाम आहे।